नमस्कार, मी सौ गीता प्रवीण पाटील, अध्यापिका, केंद्रशाळा कौल, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्हा परिषद व भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम नागरिक मोहीम वाचनातून व्यक्तिमत्व विकास या उपक्रमांतर्गत मी वाचलेले व मला आवडलेले पुस्तक आहे मनमे विश्वास. हे पुस्तक IPS अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आजच्या पिढीसाठी दिशा देणारं, प्रेरणा देणारं असं आहे. हे पुस्तक मी 2019 व 2021 असं 2 वेळा वाचलेलं आहे. यातील श्री विश्वास नांगरे पाटील यांनी रेखाटलेले संघर्षमय जीवन, त्यातील प्रसंग मनाला धाडशी बनवतात. त्यांचे हे लेखन आत्मकथनपर आहे. अभ्यास, आहार, व्यायाम, चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन ही पंचसूत्री त्यांनी आजच्या युवा पिढीला दिली आहे. खेड्यापाड्यातील असंख्य तरुणांना प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. लेखकाने आपल्या संघर्षमय जीवनाचा प्रसंग या पुस्तकामध्ये रेखाटला आहे. लेखक म्हणतो, ग्रामीण भागातील मुलं ही रानफुलासारखी असतात. त्यांना चांगलं खतपाणी, चांगलं जमीन, चांगली कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश मिळाला की ती अशी रुजतात की त्यांच्यासमोर गुलाब, कमळ, डॅफोडिल्स पिके पडतात. आणि हे अगदी खरं आहे. हे आपल्याला लेखकाच्या यशस्वीतेवरून दिसून येतं. लेखक ग्रामीण भागातून असल्यामुळे जवळचा वाटतो. लेखकानं ग्रामीण भागातील गावाकडचं वर्णन सुंदर केलं आहे. ते वाचताना अगदी आपल्याला सुद्धा गावाकडच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. जीवनात कितीही संघर्ष असला तरी हार मानायची नाही, खचून जायचे नाही, मनाला निराशेतून बाहेर काढायचेच. हे पक्क मनात या पुस्तक वाचल्यामुळे बसतं. कष्टाला पर्याय नाही. प्रयत्न केले की यश हे निश्चितच मिळतं, हे या पुस्तकातून शिकायला मिळालं. या पुस्तकातील खूप सारे प्रसंग मनाला धाडशी बनवतात. कष्टाचे महत्त्व, प्रयत्नांचे महत्त्व पटवून देतात. लेखका खेड्यातील इतर मुलांप्रमाणेच खोडकर, दंगामस्ती करणारा असा आहे. तरुणपणी पण तो तसा खोड्या करणारा, दंगामस्ती करणारा, चुकीच्या गोष्टी करणारा असा आहे. जवळजवळ 90% मुले असे असतात, म्हणून सर्वच मुले काय वाया जात नाही. जसं लेखकाला कोणी ओरडणारं, सावरणारं भेटलं, तसंच याही मुलांना जर कोणी ओरडणारं, सावरणारं भेटलं तर तीसुद्धा आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. हा विचार पक्का मनामध्ये रुजतो. या पुस्तकातील मला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे, इतर मुले जशी चित्रपट पाहतात तसं लेखकसुद्धा चित्रपट पाहायचा, पण फरक आहे. लेखक चित्रपट पाहायचे, पण त्यातील जीवनाला आकार देणारे वाक्य ते सुविचाराप्रमाणे वहीत लिहून ठेवायचे आणि त्याप्रमाणे ते वागायचे. असाच एक प्रसंग लेखकानं पुस्तकामध्ये एका चित्रपटातील लेखला आहे. चित्रपटाचा जो हिरो आहे तो म्हणतो की जीवनामध्ये 2 मार्ग असतात. एक हा मार्ग म्हणजे सोपा असतो, जो शॉर्टकट असतो, आणि दुसरा जो असतो लांब सडक दीर्घ पल्ल्याचा असतो. शॉर्टकट हा सोपा, पानाफुलांनी भरलेला असतो आणि अतिशय सोपा असतो. पण दीर्घ मार्ग जो असतो किंवा मोठा मार्ग असतो तो खाचखळगे आणि त्रासाने भरलेला असतो. पण शॉर्टकटने मिळवलेले यश हे दीर्घकाळ टिकत नाही. आणि जर मोठ्या मार्गानं, त्रासातून, जरी कष्टातून मिळवलेलं यश असेल ते दीर्घकाळ टिकतं. हा लेखकाला चित्रपटातील जो प्रसंग आहे तो लेखकाला खूप आवडलेला आहे. तो जीवनातही तसा त्यांनी आपल्या अवलंबलेला आहे. जीवनात लेखकानं म्हणजे कधीही शॉर्टकट अवलंबला नाही आणि त्यांना माहीत होतं आजूबाजूला शॉर्टकटनं जे लोक काम करतात किंवा यश मिळवतात ते त्यांचं फार काळ टिकत नाही. लेखकानं स्वतः बघितलेलं होतं. त्यामुळे आयुष्यातही लेखकानं कधीही शॉर्टकट अवलंबला नाही. या पुस्तकातील लेखकाचे धाडस दाखवणारा प्रसंग म्हणजे 26/11 हॉटेल ताजवरील अतिरेक्यांचा हल्ला. यावेळी फक्त 2 कॉन्स्टेबलना घेऊन लेखक हॉटेल ताजमध्ये गेले होते आणि त्यांच्या अंगावर त्यावेळेला बुलेट प्रूफ जॅकेटसुद्धा नव्हते. अशा कठीण प्रसंगी त्यांचं जे अतिरेक्यांशी झुंज देतानाचं केलं जे वर्णन आहे ते अंगावर शहारे आणणारे आहे. त्यावेळेला त्यांनी 1350 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यासाठी सरकारने त्यांना 2013 साली राष्ट्रपती शौर्य पदक देऊन त्यांचा गौरव केला. कोकरूडसारख्या छोट्या खेड्यातून आलेला दिल्लीच्या अंतिम मुलाखतीपर्यंतचा प्रसंग लेखकांना अतिशय सुंदर रेखाटला आहे. स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC काय असते, यावेळेला काय काय हाल होतात मुलांचे, खाण्याचे हाल कसे होतात, राहण्याची सोय नाही, तुटपुंच्या जागेत राहून कसा अभ्यास करायचा याचे वर्णन अगदी तंतोतंत डोळ्यासमोर उभे राहते. अंतिम मुलाखतीचा प्रसंग तर खूपच मनाला आनंद व उभारी देऊन जातो. पहिल्या मुलाखतीत आलेलं यश आणि आलेलं अपयश आणि त्या अपयशातून खचून गेलेलं लेखक, पण त्यातूनही पुन्हा उभारी घेऊन दुसऱ्या मुलाखतीची जोशात तयारी केली होती लेखकानं. ती अतिशय सुंदर रेखाटली आहे. आणि दुसऱ्या मुलाखतीच्या वेळेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आधी लेखकानं जोशात दिलं होतं. जसं काय एखादा क्रिकेट
वीर जसं काय षटकार चौकार मारतो तसंच लेखक उत्तर देत होता. आणि शेवटचा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला की विश्वास तुम इस दुनिया में क्यों आए हो, त्यावेळी लेखकानं दिलेले उत्तर तर अतिशय सुंदर आहे. लेखक म्हणतो, मी या जीवनात संघर्ष करायला आलो आहे. आत्तापर्यंत मी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. जर तुम्ही मला आता संधी दिलीत तर सृष्टीमधल्या अनेक वाईट गोष्टींशी संघर्ष करायची माझी इच्छा आहे. आणि हेच उत्तर बहुधा त्यांची मुलाखत घेणारे लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांना आवडलं असावं किंवा भावलं असावं. याचाच परिणाम की काय की 1997 साली त्यांना त्यांची IPS अधिकारी म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं. यातून मुलांना स्पर्धा परीक्षेचा तयारी, मुलाखतीला कसं सामोरं जायचं याची उपयुक्त मार्गदर्शन मिळते. पुस्तकातील पान नंबर 45 वरील मजकूर हा तर इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट यशाचा पासवर्डच म्हणावा लागेल. अतिशय सुंदर माहिती या लेखनामध्ये दिलेली आहे. मुलांनी 10वीच्या वेळेला कसा अभ्यास करायचा, वाचन चिंतन मनन कसं करायचं, वेळेचं नियोजन कसं करायचं याची सुंदर माहिती लेखकाने रेखाटली आहे. अशा प्रकारे हे पुस्तक तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी, अपुऱ्या साधनसमुद्र राहणाऱ्या मुलांसाठी, पण उच्च ध्येयासक्ती असणाऱ्या अनेक एकलव्यांसाठी दिशा देणारं असं हे पुस्तक आहे. आणि आजची पिढी आपल्याला माहीत आहे, थोडासा जरी संघर्ष आला तर मनातून खचते किंवा निराश होते. तर लेखकाचं पुस्तक वाचल्यानंतर निश्चितच आजच्या पिढीला हे समजेल की एवढं संघर्षमय जीवनातून सुद्धा यशस्वी जीवन किंवा यशस्वी होता येतं. आणि निश्चितच हे पुस्तक मुलांनो तुम्हीही वाचा, मी वाचलं आहे, तुम्हीही वाचा. मन में है विश्वास. धन्यवाद.